जर का तुम्ही कारल्याची भाजी अशा पद्धतीने केली तर भाजी अप्रतिम होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 कारली घेतलेली आहे। आता याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता दोन्ही भाजीची आपण देठं कट करून घेऊया आणि याला आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। याचा जो मधला बियांचा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे। कोवळी असतील तर घेतलात तरीही चालेल। इथं मी बघू शकता किती बारीक कट केलेली आहे, तुम्ही पण असेच कट करा। इथं मोठे 2 कांदे घेतलेले आहेत। जेवढा कारला आहे तेवढा आपण कांदे घ्यायचे आहेत। इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, बघू शकता मी कशा पद्धतीने कट केलेला आहे। इथं कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे। आता चिरून घेतलेला कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो पण थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे। आता हळद टाकायची आहे, धना पावडर आणि चवीनुसार तिखट टाकायचं आहे। आता हे छान असं भाजून घेऊया आणि याच्यामध्ये चिरलेलं कारलं टाकूया। छान असं कारल्याला पण आपण तेलामध्ये परतून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि छान असं परतून घेऊया परत। आता याला वाफेवरच आपण शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि थोडासा गूळ टाकलेला आहे। गुळामुळे चव खूप छान येते। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि भाकरी बरोबर ही कारल्याची भाजी खूप छान लागते।